नमस्कार, मी डॉक्टर अनुजा केळकर. मी सायकॅट्रिस्ट आहे, डी ॲडिक्शन स्पेशालिस्ट आहे, सायकोथेरपिस्ट आहे. केळकर क्लिनिक, घोडबंदर रोड, ठाणेमध्ये आणि मीरा रोडमध्ये ॲज अ सायकॅट्रिस्ट बऱ्याच वर्षांपासून प्रॅक्टिस करते. आज आपण बोलणार आहोत की रडणं हे वीकनेस आहे की स्ट्रेंथ आहे. एक जेंटलमन अराउंड 40 काही दिवसांपूर्वी आले आणि ते आपल्या प्रॉब्लेम्सबद्दल डिस्कस करत होते की मला सॅडनेस आहे, भरपूर स्ट्रेस आहे. आणि डिस्कस करता करता त्यांच्या डोळ्यात एकदम पाणी आलं आणि त्यांनी लगेच रुमाल काढला आणि आपले डोळे पुसले. तर मी त्यांना म्हटलं की इट्स ओके टू क्राय, डोंट वरी. तुम्हाला जर रडू येत असेल तर यू एक्सप्रेस युअर सेल्फ. तर ते एकदम मला म्हणाले की नो नो डॉक्टर, रडणं बिलकुल ओके नाही आहे. इट्स अ साइन ऑफ वीकनेस. रडणं हे वीकनेस नाही आहे. It's an human reaction or response to varied emotions. तर हे जी रिॲक्शन आहे तर ही वीकनेस नसू शकते. आपल्या बाबतीत भरपूर इमोशन्स आहेत आणि त्यातल्याच इमोशन्सवर क्राईंग हा रिस्पॉन्स आहे. क्राईंगमुळे काय होतं की आपला जो स्ट्रेस असतो तो बऱ्यापैकी लेव्हलला कमी होऊ शकतो. क्राईंगमुळे, रडण्यामुळे आपला जो दबलेले इमोशन्स आहेत, दबलेल्या गोष्टी आहेत, त्यांना वाट मिळते. इट्स अ वेंटिंग प्रोसेस. रडल्यामुळे आणि स्ट्रेस निघाल्यामुळे, व्हेंटिंग झाल्यामुळे आपला मूड चांगला होतो, आपलं ब्रेन रिलॅक्स होतं आणि अशा वेगवेगळ्या प्रकारचे फायदे होतात. पण जर लगातार रडणं असेल, विनाकारण रडणं असेल, रडणं कंट्रोल होत नसेल, इमोशनल लेवलवर, सायकोलॉजिकल लेवलवर डिस्टर्बन्स जाणवत असेल तर मग त्याला मेंटल हेल्थ प्रोफेशनलची ॲडवाईस घेणं गरजेचं आहे. धन्यवाद.